मित्रांनो, एक गंभीर कौटुंबिक खून प्रकरण होतं आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा होता, तक्रार उशिरा दिली तर आरोपी सुटू शकतो का? कर्नाटक हायकोर्टसमोर आलेल्या या प्रकरणामध्ये सासऱ्याने जावयावर झोपेत लाकडी बोडक्याने एक दांड्याने हल्ला केल्याचा आरोप होता त्याच्यावरती. आणि पत्नी, जी आरोपीची मुलगी, प्रत्यक्ष साक्षीदार होती. जखमी जी व्यक्ती होती त्यांचा 3 दिवसांनी मृत्यू झाला होता. बचाव पक्षाने काय मुद्दा मांडला की तक्रार मृत्यूनंतर दिली होती आणि मेडिको लिगल केस जी आहे तात्काळ नोंद झाली नव्हती, त्यामुळे संशय निर्माण होता. पण न्यायालयाने काय केलं की स्पष्ट शब्दात काही ऑब्झर्वेशन दिले. कौटुंबिक गुन्ह्यामध्ये पहिली प्रतिक्रिया जखमीला वाचवण्याची असते, पोलिसात धाव घेण्याची नाही. जर प्रत्यक्षदर्शी साक्ष विश्वासपात्र असेल, वैद्यकीय पुरावे जुळत असतील आणि संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो सुसंगत असेल, तर केवळ तक्रारीतील विलंब हा निर्दोष मुक्ततेचा आधार अजिबात ठरू शकत नाही. मग न्यायालयाने IPC 302 अंतर्गत जन्मठेप जी आहे, ट्रायल कोर्टाने जो निर्णय दिला तो कायम ठेवला. मग या निर्णयातून आपल्याला काय शिकायला मिळतं? डिले इज नॉट ऑलवेज फेटल. आय विटनेस टेस्टिमनी इनसाइड फॅमिली कॅन बी डिसिसिव्ह. मेडिकल एव्हिडन्स मॅटर्स मोर दॅन टेक्निकल डिले. कायद्यात प्रतिक्रिया काय आहे महत्वाची आहे, पण न्याय मिळवणं त्याहूनही महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं मत काय आहे या बाबतीत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अधिक माहितीसाठी आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.